Hello children, last period we have begin a new chapter, a new lesson 1.2 an encounter of a special kind. मागच्या तासिकेला आपण हे जे युनिट 1 आहे त्याच्यातील 1.2 एक नवीनच जे लेसन आहे त्याला आपण सुरुवात केली होती. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्यांच्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्याच्याविषयी माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर काही इमेजेस, काही प्रतिमा, काही चित्रे दिलेली होती आणि त्यांचे हेडिंग्स त्या ठिकाणी दिलेले होते आणि योग्य हेडिंग त्या प्रतिमांसोबत त्यांच्या जोड्या तुम्हाला त्या ठिकाणी लावायच्या होत्या आणि ते तुम्ही याच्या आधीच केलेलं असेल असं आपण गृहीत धरून आज आपण प्रत्यक्ष ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला या ठिकाणी प्रत्यक्ष आज आपण सुरुवात करीत आहोत. ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं हे लेसन आहे आणि या लेसनला आज आपण प्रत्यक्ष सुरुवात करीत आहोत. बघा, या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ ऐकण्याआधी तुमचं जे टेक्स्टबुक आहे एकदा 10वीचं इंग्रजीचं ते पुस्तक तुमच्यासोबत तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचं आहे, कारण ते तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग होण्यासाठी ते जे टेक्स्टबुक आहे, जे पुस्तक आहे ते पुस्तक अत्यंत काय आहे, आवश्यक आहेच कोणत्याही परिस्थितीत. चला तर आज आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं जे लेसन आहे, जो पाठ आहे, जो धडा आहे त्याला आपण प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात करूया. एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक. युअर टेक्स्टबुक पेज नंबर 8 फर्स्ट पॅरेग्राफ. पहिला पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे, तो मी या ठिकाणी रीड आऊट करतो आणि त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक. बघा तर तुमच्या पुस्तकात माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल. प्रायव्हेट म्हणजे खाजगी या ठिकाणी बघा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक असाही त्याचा एक अर्थ होतो. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. म्हणजेच पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. की माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. म्हणजे पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस म्हणजे काय म्हणू त्याला आपण? कॅम्पस म्हणजे परिसर असाही त्याचा अर्थ होतो. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय? वैयक्तिक. बंगलोज म्हणजे बंगला किंवा मग आपण इमारत असंही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. एका मोठ्या आवारातील. कॅम्पस आवार किंवा परिसर असंही आपण म्हणतो. म्हणजेच एका मोठ्या आवारातील स्वतंत्र, इट इज अ इंडिव्हिज्युअल, स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजेच तेथे एक स्वतंत्र एका मोठ्या लार्ज म्हणजे मोठा, एका मोठ्या आवारातील स्वतंत्र इंडिव्हिज्युअल बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसरच्या राहण्याची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी. म्हणजे त्या कंपनीमध्ये राहणारे जे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना
त्या स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची म्हणजे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. Our house was in a corner of the campus. कॅम्पस याच्या आधीच आपण त्याचा अर्थ जाणून घेतलेला आहे. कॅम्पस म्हणजे काय, आवार किंवा परिसर असं आपण म्हणतो. कोपरा. कॉर्नर म्हणजे काय, कोपरा. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस म्हणजेच त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. द ऑफिसर्स क्लब कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. क्लब म्हणजे काय, संघ किंवा मंडळ असा त्याचा अर्थ होतो. एडजासेंट म्हणजे काय, समीप किंवा लगत किंवा जवळ. अँड बाउंड्री म्हणजे काय, बाउंड्री मीन्स वॉट, सरहद्द किंवा सीमा असंही त्याला म्हटले जाते. द ऑफिसर्स क्लब म्हणजे मंडळ किंवा मग संघ असाही त्याचा अर्थ होतो. द ऑफिसर्स क्लब वॉज एडजासेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन म्हणजे त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा काय होता, बंगला होता. द ऑफिसर्स क्लब वॉज एडजासेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. गार्डन म्हणजे बाग किंवा बगीचा असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे आमच्या बागेच्या कुंपणाच्या, कुंपण, बाउंड्री कुंपण, त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते आणि बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा काय होता, क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. कंपाऊंडचा खरा अर्थ काय होतो, भिंत किंवा कुंपण असलेले बंदिस्त आवार. कंपाऊंडचा खरा अर्थ लिहिला का तुम्ही? कंपाऊंड म्हणजे काय, भिंत किंवा कुंपण असलेले बंदिस्त आवार असा त्याचा अर्थ होतो. लक्झरियस म्हणजे काय, लक्झरियस काय म्हणता येईल तुम्हाला? लक्झरियस आरामदायी. लक्झरियस आरामदायी असा त्याचा अर्थ होतो. कलरफुल फ्लावर्स रंगीबिरंगी फुले. टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज भव्य. होस्ट म्हणजे यजमान किंवा आदरातिथ्य असा त्याचा अर्थ होतो. होस्ट म्हणजे काय, यजमान किंवा आदरातिथ्य. मॅजेस्टिक भव्य. बघा या ठिकाणी द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल म्हणजे काय, उंच. होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज भव्य. मॅजेस्टिकचा खरा अर्थ काय, भव्य असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसरचा क्लब होता. रंगीबिरंगी फुले म्हणजे कलरफुल फ्लावर्स, रंगीबिरंगी फुले, ग्रीन ग्रास हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो तो कॅम्पस, तो परिसर, तो आवार कसा होता, रंगीबिरंगी फुले, ग्रीन ग्रास हिरवळ गवत आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो कॅम्पस, तो आवार काय होता, बहरलेला होता. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड्स and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा द सीजनल व्हेजिटेबल्स. सीजनल म्हणजे हंगामी. सीजनल म्हणजे काय, हंगामी. अँड व्हेजिटेबल्स भाज्या असा त्याचा अर्थ होतो. अँड हाऊसहोल्ड्स घरांना. हाऊसहोल्ड म्हणजे काय,
घरांना आणि मॅग्निफिसेंट भव्य किंवा उत्कृष्ट असा त्याचा अर्थ होतो. अँड किचन गार्डन म्हणजे काय? परसभाग असे म्हणतात. अँड स्क्विरल्स स्क्विरल्स म्हणजे काय? खारी म्हणतात. खारी खारुताई. स्क्विरल्स खारी. बघा, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली, सतत, कंटिन्युअस. कॉन्स्टंटलीचा खरा अर्थ अट्रॅक्टिड आकर्षित करणे. स्क्विरल्स म्हणजे खारी. अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, स्पेसीज प्रजाती किंवा जाती. कशाच्या? कोणाच्या? पक्ष्यांच्या. तर त्या ठिकाणी आम्ही ज्या आवारामध्ये, ज्या परिसरामध्ये राहत होतो, त्या ठिकाणी रंगीबिरंगी फुले, हिरवळ गवत आणि अनेक उंच ढेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. घराघरांतील म्हणजे हाऊसहोल्ड्स, घराघरांतील स्वयंपाकघरांच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या म्हणजे सीझनल व्हेजिटेबल्स आणि बहरदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी येथे कायम आकर्षित होत असत. म्हणजेच घराघरातील स्वयंपाकघरांच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे जे मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स आहेत, अनेक प्रकारचे जे पक्षी व खारी आहेत, येथे नेहमीच आकर्षित होत असत, अट्रॅक्टेड होत असत, आकर्षित होत असत. अ ग्रुप ऑफ langurs had even made their den in an ashwastha tree nearby. लंगूर म्हणजे काय? वानर. लंगूर म्हणजे वानर. मेड देअर डेन म्हणजे काय? गुहा असाही त्याचा एक अर्थ होतो. गुहा डेनचा खरा अर्थ का? गुहा असाही त्याचा एक अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. डेन. अ ग्रुप ऑफ लंगूर हॅड मेड देअर डेन इन ॲन अश्वस्था ट्री नियर बाय. म्हणजेच अशा प्रकारे अनेक प्रकारचे जे पक्षी व खारी आहेत येथे कायम आकर्षित होत असत. कारण त्या ठिकाणी रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच ढेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. त्यामुळे तेथे अनेक प्रकारचे पक्षी व खारी येथे कायम आकर्षित होत असत. आणि नियर बाय म्हणजे जवळच. नियर बाय इट इज जवळच. म्हणजे जवळच अश्वस्था इट इज पिंपळाचं झाड आपण त्याला म्हणतो. की जवळच अश्वस्थाच्या म्हणजेच पिंपळाच्या झाडावर वानराच्या एका टोळीने त्या ठिकाणी मुक्काम ठाकला होता. म्हणजे जवळच एक पिंपळाचं जे झाड होतं त्या झाडावर लंगूर म्हणजे वानराच्या एका टोळीने तेथे मुक्काम ठाकलेला होता. त्यांचं घर त्यांनी बनवलेलं होते. They had all become a part and parcel of our existence and daily life. पार्सलचा खरा अर्थ एक गठ्ठा किंवा पुडके असाही त्याचा अर्थ होतो. पार्सल. They had all become a part and parcel of our existence अस्तित्व and daily life. डेली लाईफ म्हणजेच दैनंदिन जीवन असं आपण त्याला म्हणतो. अँड अस्तित्व, एक्झिस्टन्स म्हणजे काय? अस्तित्व. अँड डेली लाईफ दैनंदिन जीवन. पार्ट अँड पार्सल. पार्ट म्हणजे भाग किंवा घटक असं आपण म्हणू. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू एक घटक बनले होते. कोण? की त्या ठिकाणी असलेले रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डोरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. तसेच घराघरांतील स्वयंपाकघराच्या परसांमध्ये लावलेल्या सीजनल व्हेजिटेबल्स आणि बहरदार झाडांमुळे तेथे अनेक प्रकारचे जे पक्षी व जे खारी आहेत त्या नेहमी आकर्षित होत असत. आणि जवळच असलेल्या अश्वस्थाच्या किंवा पिंपळाच्या झाडावर वानराच्या एका टोळीने त्या ठिकाणी मुक्काम केलेला होता. आणि ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन
जीवनाचा जणू एक घटक बनले होते. अ स्मॉल इन्सिडेंट. नेक्स्ट पॅरेग्राफ या ठिकाणी बघा, पुढचा पॅरेग्राफ दिलेला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा या ठिकाणी. बघा, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. God's creation. profound म्हणजे काय, खोल किंवा गंभीर असाही त्याचा एक अर्थ होतो. अँड इन्सिडेंट क्षण, प्रसंग. profound खोल किंवा सखोल. अनफोल्डेड म्हणजे काय, उलगडणे किंवा प्रकट करणे असाही त्याचा अर्थ होतो. अनफोल्डेड म्हणजे उघडणे किंवा प्रकट करणे. अनफोल्डेड. अ होल न्यू डायमेन्शन. अनफोल्डेड न्यू डायमेन्शन म्हणजे काय, नवा पैलू उलगडणे असा त्याचा अर्थ होतो. अनफोल्डेड न्यू डायमेन्शन. अनफोल्डेड न्यू डायमेन्शन मीन्स वॉट, नवा पैलू उलगडणे असा त्याचा अर्थ होतो. वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन निर्मिती असाही त्याचा एक अर्थ होतो. क्रिएशन, वंडर्स म्हणजे काय, आश्चर्य असा आपण त्याचा अर्थ घेतो. बघा या ठिकाणी कळाले का जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्यांचे अर्थ या ठिकाणी. अ स्मॉल इन्सिडेंट प्रसंग. ऑन अ सॅटरडे म्हणजे शनिवार. आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे परिणाम. ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. म्हणजेच एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्या समोर काय झाला, अनफोल्डेड झाला, उलगडला. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. म्हणजेच एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर अनफोल्डेड झाला, माझ्यासमोर उलगडला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन म्हणजे सुट्टीचा जो काळ असतो त्याला आपण म्हणतो अनफोल्डेड. वेकेशन म्हणतो त्याला वेकेशन म्हणतो. सुट्टीचा जो कालावधी असतो त्याला आपण वेकेशन म्हणतो. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. दुर्गा पूजेची सुट्टी होऊन थोडे दिवस झाले होते. म्हणजे पश्चिम बंगालमधील ही इन्सिडेंट आहे, हा प्रसंग आहे आणि तेथे दुर्गा पूजेचा मोठा सण असतो, मोठा उत्सव असतो आणि तेथीलच हा एक प्रसंग आहे. म्हणून या ठिकाणी रायटर, ज्या लेखिका आहेत तपन मुखर्जी, या ठिकाणी म्हणत आहेत की इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. म्हणजे दुर्गा पूजेची सुट्टी होऊन थोडे दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. फेस्टिव्ह सीझन म्हणजे काय? फेस्टिव्ह सीझन म्हणजे सणासुदीचा जो काळ असतो त्याला काय म्हटले जाते? फेस्टिव्ह सीझन म्हणजे सणासुदीचा काळ. अँड मॅगझिन्स मासिके म्हणतात. इनग्रोज याच्या आधीही त्याचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. इनग्रोज मग्न होणे किंवा तल्लीन होणे असा त्याचा अर्थ होतो. कशाचा? इनग्रोजचा अर्थ काय होतो? तल्लीन होणे किंवा मग्न होणे. इनग्रोज. बघा या ठिकाणी जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडे सुटी, प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी संधी. प्रोव्हाइड पुरविणे, अपॉर्च्युनिटी संधी. बिकम इनग्रोज म्हणजे तल्लीन होणे.
व्हेरियस म्हणजेच विविध मॅगझिन्स, मासिके, स्टोरी बुक्स स्टोरी बुक कथांची पुस्तकं, पब्लिश म्हणजे प्रकाशित करणे, स्पेशली खास करून फॉर चिल्ड्रन म्हणजे मुलं, इन द फेस्टिव्ह सीझन म्हणजे सणासुदीचा काळ, म्हणजे दुर्गापूजेची सुट्टी होऊन थोडे दिवस झाले होते. इतर अनेक मुलांप्रमाणे इट इज जस्ट लाईक फॉर एनी अदर चिल्ड्रन. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये रमून जाण्याची संधी मिळाली होती. की जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम engrossed in various magazines and story books प्रकाशित म्हणजे प्रकाशित, स्पेशली खास करून, विशेष करून, फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये रमून जाण्याची मला काय मिळाली होती? ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती, संधी मिळाली होती. कारण की दुर्गापूजेची सुट्टी होऊन फक्त काही दिवस झाले होते आणि त्यामुळे इतर मुलांप्रमाणेच मला देखील या सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध व्हेरियस मॅगझिन्स, मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची, मला या ठिकाणी तल्लीन होण्याची मला तेथे काय मिळाली होती? संधी मिळाली होती. आफ्टर अ हार्टी लंच, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. Hearty means what? या ठिकाणी पुरेसा किंवा भरपूर किंवा सफिशियंट म्हणतो आपण. हार्टी मीन्स what? पुरेसा किंवा भरपूर किंवा सफिशियंट. लंच म्हणजे दुपारचं जे जेवण असतं त्याला काय म्हणतात? लंच म्हणतात. माय पॅरेंट्स म्हणजे माझे आई वडील, अँड माय यंगर सिस्टर आणि माझ्या ज्या बहिणी होत्या त्या बहिणी. यंगर सिस्टर्स ले डाऊन म्हणजे खाली पडणे. फॉर ॲन आफ्टरनून नॅप म्हणजे काय? वामकुक्षी असा त्याचा अर्थ होतो, किंवा डुलकी घेणे. बघा, बऱ्याच वेळेस आपण दुपारचं जेवण जेव्हा अतिप्रमाणात आपण ते सेवन करीत असतो त्यावेळेससुद्धा आपण नॅप घेत असतो, वामकुक्षी घेतो किंवा आपल्याला डुलकी येत असते. अँड आय सेटल डाऊन म्हणजे स्थायिक होणे. सेटल डाऊन म्हणजे स्थायिक होणे. स्टोरी बुक म्हणजे कथांचं पुस्तक. बघा या ठिकाणी, आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक्स म्हणजे दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील व माझ्या लहान बहिणी वामकुक्षी घेत पडल्या होत्या. म्हणजे डुलकी घेत म्हणजे दुपारचा आराम करण्यासाठी ते ले डाऊन झाले होते, म्हणजे पडले होते. आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो किंवा सेटल डाऊन झालो होतो किंवा स्थायिक झालो होतो. एक गोष्टीचं पुस्तक घेऊन मी त्या ठिकाणी निवांत बसलो होतो किंवा स्थायिक झालो होतो. की आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक्स. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील, माय पॅरेंट्स व माझ्या लहान बहिणी डुलकी घेत पडल्या होत्या आणि मी एक गोष्टीचं पुस्तक वाचण्यासाठी निवांत बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. क्वाईट म्हणजे शांत, अँड परफेक्ट परिपूर्ण, अँड बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी. बॅकड्रॉप म्हणजे काय? पार्श्वभूमी किंवा अनुकूल परिस्थिती. अँड ॲडव्हेंचर स्टोरी, ॲडव्हेंचर म्हणजे साहस. बॅकड्रॉप पार्श्वभूमी किंवा अनुकूल परिस्थिती असा त्याचा अर्थ होतो. क्वाईट शांत. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. की दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते.
The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of kite flying high above the ground. High above the ग्राउंड. द सायलेन्स म्हणजे शांतता. ओकेजनली म्हणजे काय? अधूनमधून. ओकेजनली किंवा फ्रिक्वेंट, वारंवार. इंटरमिटेंट म्हणजे काय? अधूनमधून असाही त्याचा अर्थ होतो, किंवा वारंवार. ओकेजनली कधी कधी. ब्रोकन. स्नोरिंग म्हणजे घोरणे असा त्याचा अर्थ होतो. अँड चिर्पिंग मीन्स किलबिल, पक्ष्यांच्या किलबिल, चिमण्यांचा किलबिल असा आवाज. अँड काविंग मीन्स वॉट? काव किंवा कावड्यांचा आवाज. अँड श्रील म्हणजे कर्कश असा आवाज. द सायलेन्स वॉज ओकेजनली कधी खंड पडणे. ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग म्हणजे घोरणे. द इंटरमिटेंट म्हणजे काय? अधूनमधून किंवा वारंवार. चिर्पिंग म्हणजे पक्ष्यांचा किलबिल. हाऊस ऑफ स्पॅरोज. द हार्श म्हणजे असह्य, हार्श. काविंग म्हणजे काव किंवा कावड्यांचा आवाज. ऑफ क्रो. द श्रील कॉल ऑफ द काईट फ्लाईंग हाय अबोव द ग्राउंड. बघा की दुपारचे जे शांत वातावरण होते ते एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते, आणि त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचे घोरणे, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावड्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारींचे कर्कश ओरडणे त्या ठिकाणी ब्रोकन करीत होते. त्या ठिकाणी भंग करीत होते. द सायलेन्स वॉज occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, and the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes tick by. की त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, त्या ठिकाणी असलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावड्यांचा कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या काईट या ठिकाणी घारीचं कर्कश ओरडणे त्या ठिकाणी ती जी शांतता होती त्या शांततेला काय करीत होते? भंग करीत होते. मिनिट्स टिक बाय. आय बिकेम डीपली अब्सर्ब इन द बुक. डीपली म्हणजे खोलवर. अब्सर्ब घडून गेलेला किंवा तल्लीन झालेला असा त्याचा अर्थ होतो. मिनिट्स टिक्स बाय. आय बिकेम डीपली अब्सर्ब इन द बुक. अब्सर्ब म्हणजे घडून गेलेला किंवा तल्लीन झालेला. डीपली खोलवर. आय बिकेम डीपली अब्सर्ब इन द बुक्स. थोड्या वेळातच. मिनिट्स टिक बाय. आय बिकेम डीपली अब्सर्ब इन द बुक्स. की थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात पार घडून गेलो. की थोड्या वेळातच काही क्षणातच मी ते जे साहस कथेचं जे पुस्तक आहे त्या पुस्तक वाचण्यात मी तल्लीन होऊन गेलो होतो. अँड सडनली आय हिअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. सडनली अचानक. हिअर्ड ऐकणे. स्ट्रीट डॉग्स मीन्स कुत्रे आपण म्हणतो, कुत्रे आपण म्हणतो. अँड बार्किंग मीन्स वॉट? कुत्र्यांचे भुंकणे. बार्किंग म्हणजे कुत्र्यांचे भुंकणे. फ्युरियसली त्या ठिकाणी त्वेषाने किंवा बेफामपणे. इन द डिस्टन्स म्हणजे अंतर. डिस्टन्स मीन्स वॉट? डिस्टन्स म्हणजे काय? अंतर असं आपण त्याला म्हणतो. की सडनली आय हिअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा बेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. की त्याच्यानंतर म्हणजे मी त्या साहस कथा वाचण्यात मी पूर्णपणे गुंतलेलो होतो, आणि अचानकपणे मला दूरवर
की जे रस्त्यावरील जे कुत्रे आहेत आणि त्या कुत्र्यांचा जो जमाव आहे त्या जमावांचा बार्किंग म्हणजे कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, बार्किंग कुत्र्यांच्या जमावाचा बेसूर आवाज मला ऐकू आला. कुत्र्यांचा बेसूर आवाज मला त्या ठिकाणी ऐकू आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स might have corner a hapless pig म्हणजे pig means what, डुक्कर असा त्याचा अर्थ होतो. अँड हॅपलिस त्याचा खरा अर्थ आहे हॅपलिस कम नशिबी पीग डुक्कर, पीग म्हणजे काय, डुक्कर असा त्याचा अर्थ होतो. कमोशन म्हणजे काय, गोंगाट किंवा गोंगाट असा त्याचा अर्थ होतो. आय चूज म्हणजे निवडणे, इग्नोर दुर्लक्ष करणे. आय चूज टू इग्नोर द कमोशन गोंगाट किंवा गोंधळ. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड म्हणजे काय, संकटात सापडलेला. हॅपलिस कम नशिबी पीक म्हणजे डुक्कर. एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या आवाजाकडे काय केले, इग्नोर केले म्हणजे दुर्लक्ष केले. म्हणजेच एखादे कमनशिबी डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून मी सुरुवातीला त्या कुत्र्यांच्या भुंकण्याकडे मी काय केले, इग्नोर केले, दुर्लक्ष केले. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर एग्रेसिव्ह अँड अलार्म काविंग ऑफ अ फ्लोक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. कॅकोफोनी म्हणजे कर्कश गोंगाट. कॅकोफोनी म्हणजे काय, कर्कश आवाज असा त्याचा अर्थ होतो. कॅकोफोनीचा अर्थ काय होतो, कर्कश असा त्याचा आवाज, कर्कश आवाज. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर एग्रेसिव्ह आक्रमक, अँड अलार्म द काविंग ऑफ फ्लोक म्हणजे कडप किंवा थवा आपण असं म्हणतो. एग्रेसिव्ह आक्रमक, फ्लोक कडप किंवा थवा. कॅकोफोनी कर्कश असा आवाज. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर एग्रेसिव्ह अँड द अलार्म काविंग ऑफ फ्लोक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. मात्र काही वेळात ती जी रस्त्यावरील जी कुत्री होती त्या कुत्री तेथे मोठ्याने भुंकू लागली आणि कावड्यांचा भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या गोंगाटात आणखीनच भर पडली. आणि मग त्याच्यानंतर बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर एग्रेसिव्ह अँड द अलार्म काविंग ऑफ फ्लोक ऑफ क्रोज म्हणजे कावडे ॲडेड टू द कॅकोफोनी. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक मोठ्याने भुंकू लागली आणि कावड्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या गोंगाटात आणखीनच काय पडली होती, भर पडली होती. आय ऑल्सो हिअर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर म्हणजे जवळ, क्लोजर म्हणजे काय, जवळ. अँड डिस्टर्बन्स म्हणजे दंगल किंवा शांतताभंग. आय ऑल्सो हिअर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर्स. मग तो जो कुत्र्यांचा जो गोडका होता आवाजाचा तो जवळजवळ येत असल्याचे मला काय झाले, जाणवले. मग तो कुत्र्यांचा जो बार्किंगचा जो आवाज होता तो आवाज तेथे जवळ येत असल्याचे मला जाणवले. अँड धेन क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता. क्युरिओसिटी मीन्स वॉट, उत्सुकता असा त्याचा अर्थ होतो. क्युरिओसिटी इज अ उत्सुकता किंवा कुतूहल किंवा जिज्ञासा. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक्स असाइड आय रश टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. त्याच्यानंतर ही जो रायटर आहे, जो लेखक आहे, तो या ठिकाणी काय म्हणतो की क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक्स असाइड आय रश म्हणजे दाखल होणे. रश म्हणजे काय, दाखल होणे.
दाखल होणे. क्युरियोसिटी कुतूहल किंवा जिज्ञासा. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक्स असाइड आय रश टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. कारण माझी जी उत्सुकता आहे ती उत्सुकता खूप वाढली होती, म्हणून मी माझे जे बुक्स आहे, जे पुस्तक आहे ते पुस्तक असाईड म्हणजेच बाजूला ठेवले आणि बाजूला ठेवल्यानंतर की काय चाललं आहे ते पाहण्यासाठी मी आमच्या वरंड्यात काय झालो, राश्य झालो, आमच्या वरंड्यात धावलो. की क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक्स, लिव्हिंग म्हणजे सोडणे, लिव्हिंग द बुक्स असाईड, असाईड म्हणजे बाजूला, रश म्हणजे दाखल होऊन, टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. बघा की जो आवाज होता तो आवाज येत असल्याचे मला जाणवले आणि त्यामुळे माझी जी क्युरियोसिटी होती, माझी जी उत्सुकता होती ती उत्सुकता खूप वाढली होती आणि त्यामुळे साहस कथेचं जे पुस्तक आहे ते पुस्तक मी बाजूला ठेवले आणि बाजूला ठेवल्यानंतर की बाहेर काय चाललं आहे हे पाहण्यासाठी मी आमच्या वरंड्यात आलो. बाकीचं जी रिमेनिंग स्टोरीज आहेत ती आपण पुढच्या तासाला बघूया. इथपर्यंत जे आपण ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं जे लेसन आहे त्या लेसनमध्ये आत्तापर्यंत जेवढे आपण पॅरेग्राफ्स या ठिकाणी अभ्यासलो आणि त्याच्यात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर देखील चर्चा करू शकतात. धन्यवाद. थँक्यू.